नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर पार्थ वावीकरजी. तर त्यांच्याशी आपण थेट गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. तर मला सुरुवातीला विचारायचं ते म्हणजे आपली शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे आपली शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं आपलं प्रेरणास्थान कोण होतं? माझी शाळा इथे किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल होती नाशिकमध्ये. मग मी डिप्लोमा करायचं ठरवलं के वाघ पॉलिटेक्निक मधनं आणि मग मी मुंबईला NMIMS मधनं बीटेक केलं. आणि ह्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की आमचा 25 वर्षापासून बिझनेस आहे नाशिकमध्ये कन्स्ट्रक्शनचा. ओके. तर मग मी सेकंड जनरेशन आहे, तर मला कन्स्ट्रक्शन मध्येच इंटरेस्ट होता पहिल्यापासून. मग फर्स्ट जनरेशन सुद्धा याच्यात असल्यावर थोडं दडपण प्रेशर येतं का? मदत झाली सुरुवातीला काम करताना? थोडं प्रेशर असतं की आपल्याला त्यांच्यापेक्षा काही अजून चांगलं करायचंय, नवीन मॉडर्न टेक्निक्स आणायचे. बरोबर. पण मग तो सपोर्टही एक होता, ते बारकावे जे होते ते सगळे त्याच्यामुळे हेल्प झाली भरपूर. त्यामध्ये मग आता या क्षेत्रातल्याच प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवतो, कधी चुका होतात त्यांच्याकडनं. तर तुम्ही लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? लेबर मॅनेजमेंटसाठी तसं साईट इंजिनियर हा एक क्रुशियल रोल प्ले करतो, पण ते अनस्किल्ड असल्यामुळे थोडस त्यांना पहिल्यापासूनच गाईड करून त्यांना समजूत देऊन थोडस त्यांना ऍडजस्ट केलं तर नंतरच्या चुका कमी होतात. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा बॅलन्स तुम्ही कसा करता? क्वालिटी आणि बजेट दोघं एक सोबत आणायला ना, दोघं साईडने कुठेतरी पुढे यावं लागतं आणि एक मध्य हे गाठावं लागतं. बरोबर. म्हणजे थोडंसं कुठे बजेट वाढवलं, थोडंसं मी क्वालिटी मेंटेन केली त्या बजेटमध्ये साधारण, तर मग त्याची सांगड घालता येते. बरोबर आहे. दुसरा आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं आणि यंग इंजिनियर पर्टिक्युलरली, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर तुम्हाला वाटतं नाशिकच्या गव्हर्नमेंटनं आता प्रशासनानं काम केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये 15-20 वर्षामध्ये एक बदलतं नाशिक आपल्याला बघता येऊ शकतं? आता सध्या कुठलीही मोठी कंपनी नाहीये नाशिकला, पण तशा मोठ्या कंपनी IT पार्क वगैरे कडे जर का सरकारने थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर मग ते नाशिकसाठी खूपच बेनिफिशियल होईल, कारण ऑफ डेव्हलपमेंटसाठी तो एक चांगला हात राहील. बरोबर आहे. पण अशा IT पार्क्स किंवा IT कंपनीज आणण्यासाठी मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी क्रिएट केलं पाहिजे. त्यानंतर बिल्डरांच्या साईडनी थोडेसे काही नियम असे आणले पाहिजे की ते त्याला मदत होईल ते इन्फ्रास्ट्रक्चर आणायला. ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? आम्ही स्टील निवडताना तर सध्या तर बेसिक पहिले तर लोक बघतात की ब्रँड, आणि त्यानंतर त्याच्यात आपण कोणत्या त्याचं 550D, 500, 450D, 415 जे काय स्टीलचे टेक्निकल पॅरामीटर्स आहेत ते बघून ते स्टील टेस्टेड आहे का नाही, ते दर 1-1 मीटरला टेस्टेड आहे का नाही, ते सगळं आम्ही चेक करतो. त्यात साईटवर जेव्हा स्टील येतं तेव्हा पण तो 12 मीटरचाच आहे का नाही वगैरे, त्याची क्वालिटी कशी आहे ते टेस्ट केलं जातं. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कुठल्या प्रोजेक्टमध्ये? हो, आम्ही आयकॉन स्टीलच वापरतो मोस्टली. तर मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? आयकॉनची सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे आयकॉनच आता आमचा प्रेफरेबल ब्रँड आहे सध्या तरी, आयकॉन. ठीक. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर येत आहेत, तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मित्र म्हणून काय सल्ला द्याल? मित्र म्हणून मी असाच सल्ला देईल की जेवढं तुम्ही साईटवर राहाल, साईटवर बसून राहाल, भले काम नसेल तरी बसून राहाल, तेवढं तुम्हाला पटपट ती साईट ग्रास्प करता येते. क्या बात आहे. सो होते इंजिनियर पार्थ वावीकरजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जितकं जास्तीत जास्त साईटवर जाता येईल, प्रोजेक्टवर जाता येईल तेवढं जास्तीत जास्त जावा, प्रॅक्टिकल अनुभव घ्या, मग या क्षेत्रात तुमचा प्रवास सोपा होईल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.